Dear friends, next article is बायोमॅक्रोमॉलिक्युल्स. ज्या मॉलिक्युलचं वेट, मॉलिक्युलर वेट 1000 डेल्टॉन पेक्षा जास्त असेल त्यांना आपण म्हणतो मॅक्रोमॉलिक्युल्स. आता एनसीईआरटी काय म्हणते, 80 to 800 डेल्टॉन एवढी साईज जर असेल तर यांना म्हणायचं मायक्रोमॉलिक्युल्स. तसा विचार केला तर लिपिड हे त्याचं मॉलिक्युलर वेट कमी असल्यामुळं मायक्रोमॉलिक्युल आहेत. बट लिपिड्स आर प्रेझेंट इन मेम्ब्रेन आणि सेल मेम्ब्रेन शिवाय असू शकते का? नाही. तेव्हा सेलच्या मेम्ब्रेनमध्ये, त्याशिवाय सेल ऑर्गॅनेलच्या मेम्ब्रेनमध्ये सगळीकडे फॉस्फोलिपिड असतात आणि म्हणून मोस्ट प्रॉमिनंट असल्यामुळं मेम्ब्रेनमध्ये यांना मॅक्रोमॉलिक्युल असंही कन्सिडर केलं जातं. मॅक्रोमॉलिक्युल्स, these are biomolecules having molecular weight greater than 1000 dalton. ज्यांचं मॉलिक्युलर वेट 1000 डेल्टॉन पेक्षा जास्त आहे ते सर्व मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत. They include proteins, polysaccharides, nucleic acids. Their molecular weight is 10,000 dalton and above. They are acid insoluble fractions. Includes macromolecules from cytoplasm and organelles. तर हे महत्वाचे मॅक्रोमॉलिक्युल्स आपल्याला आता स्टडी करायचे आहेत. लिपिड्सच्या बद्दल थोडीशी माहिती आपल्याला आहेच. लिपिडचा स्टडी केलाय, ॲज अ मायक्रोमॉलिक्युल म्हणून केलाय. But lipid is not strictly macromolecule, as its molecular weight does not exceed 800 dalton. 800 डेल्टॉन पेक्षा जास्त मॉलिक्युलर वेट लिपिडचं नसतं, त्यामुळं स्ट्रिक्टली तो मॅक्रोमॉलिक्युल नाही. But it comes under acid insoluble fraction because many lipids are arranged into structures like cell membrane. मेम्ब्रेन मध्ये लिपिड असतात, त्यामुळे ऍसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन मध्ये लिपिड आपल्याला मिळतात. When tissue is grinded, cell membranes are broken to form water insoluble vesicles. ज्यावेळी आपण टिश्यू ग्राइंड करतो त्यावेळी सेल मेम्ब्रेन ब्रेक होतात आणि वॉटर इनसोल्युबल फ्रॅक्शन मध्ये ते राहतात आणि फिल्टर होत नाहीत. त्यामुळं लिपिडचं मॉलिक्युलर वेट कमी आहे. मॉलिक्युलर वेट प्रमाणे म्हटलं तर तो कसा आहे, मायक्रोमॉलिक्युल आहे, पण वरती ऍसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन मध्ये तो राहतोय. फिल्टर होत नाही. त्यामुळं मायक्रोमॉलिक्युल कन्सिडर करतात, परंतु सेल मेम्ब्रेन आणि ऑर्गॅनेलच्या मेम्ब्रेन मध्ये मोठ्या प्रमाणावर लिपिड असल्यामुळं आपण त्याला मॅक्रोमॉलिक्युल सुद्धा कन्सिडर करतो, परंतु स्ट्रिक्टली नाही.
जर आपण सेलचं केमिकल कंपोजिशन पाहिलं तर 70 to 90% सेलमध्ये वॉटर आहे. तर सेलमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कंपोनंट कोणता तर वॉटर. ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये प्रोटीन हा सर्वात मेजर कंपोनंट आहे. ऑर्गॅनिक कंपोनंट मध्ये तर सर्वात मोठा तोच आहे. 10 to 15% proteins are present in cell. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट 3% असतात. त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड 5 to 7% असतात सेलमध्ये आणि वेगवेगळे आयन्स 1% असतात सेलमध्ये. तर सर्वात मोठा कंपोनंट आहे वॉटर. वॉटर नंतर प्रोटीन्स, प्रोटीन नंतर न्यूक्लिक ऍसिड्स, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स आणि त्यानंतर आयन्स. बघूया सुरुवातीला अतिशय महत्वाचा मॅक्रो मॉलिक्यूल म्हणजे प्रोटीन. The term protein was coined by Berzelius. या सायंटिस्टने टर्म प्रोटीन सुरुवातीला यूज केलेली आहे. जर प्रोकॅरियोटिक सेल असेल तर त्यामध्ये 2000 प्रोटीन्स आहेत आणि यूकॅरियोटिक सेल असेल तर त्यामध्ये 1,00,000 प्रोटीन्स असतात. These are heteropolymers of amino acid. वेगवेगळ्या amino acid linked by peptide bonds to produce polypeptide chain. आणि वेगवेगळ्या अमिनो ऍसिड न बनलेला असल्यामुळं हेटेरोपॉलिमर म्हटलंय आपण त्याला. दे आर पॉलीपेप्टाइड्स म्हणजे अनेक अमिनो ऍसिड आहेत. लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स टू प्रोड्यूस पॉलीपेप्टाइड चेन. So linear chain of amino acid linked by peptide bonds. आता peptide bond when COOH of one amino acid react with amino group of next amino acid. पहिल्या amino acid चा COOH ग्रुप दुसऱ्या amino acid च्या amino ग्रुप बरोबर लिंक होतो. तिथं पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होतं आणि H2O रिलीज होतो. रिलीजिंग वॉटर मॉलिक्यूल, डिहायड्रेशन प्रोसेस होते इथं. जर इथं आपण पाहिलं तर पेप्टाइड बॉन्ड इथं तयार झालाय दोन्ही मध्ये आणि दोन अमिनो ऍसिड एकमेकाला लिंक करण्याचं काम केलं जातं. पहिल्या अमिनो ऍसिडचा COOH ग्रुप दुसऱ्या अमिनो ऍसिडच्या अमायनो ग्रुप बरोबर लिंक होणार, पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होणार, त्यावेळी डिहायड्रेशन होणार, वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतो. वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतो. प्रोटीन अनेक प्रकारची कामं करतात. ग्रोथ अँड रिपेअरिंग ऑफ टिश्यू यासाठी प्रोटीन्स पाहिजेत. जसं काही प्रोटीन स्ट्रक्चरल कंपोनंट आहेत, जसं केरेटिन प्रोटीन स्ट्रक्चरल कंपोनंट आहेत. They transport nutrient across the cell membrane. जसं एक्झाम्पल आपण घेतलं तर ही समजा सेल आहे.
या सेलमध्ये इन्शुलिनचे रिसेप्टर आहेत. इन्शुलिन काय करणार आहे, येणार आहे आणि त्या सेलचं लॉक उघडणार आणि त्या सेलला म्हणणार तुम्ही ग्लुकोज घ्या. आणि ग्लुकोज आत जाण्यासाठी इथं मार्ग तयार करण्याचं काम कोण करतं, तर GLUT4. So GLUT4 enable glucose transport in cell. यावर MCQ नीट मध्ये विचारला गेलेला आहे, लक्षात असू द्या. GLUT4. Which of the following protein enable the transport of glucose in the cells? GLUT4. It acts as an intercellular ground substance. जसं कोलॅजन प्रोटीन आहे, ग्राउंड सबस्टन्स प्रोव्हाइड करायचं काम हे प्रोटीन्स करतात. काही प्रोटीन्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्सच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतात. जसं ॲक्टिन, मायोसिन हे जे प्रोटीन्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आहेत, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसलमध्ये इन्व्हॉल्व होतात. Some proteins acts as a antibodies fight infecting infectious organisms. जसं करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर ज्यांच्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार होतात, कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर 7व्या दिवशी अँटीबॉडी एम हे स्पेशल टाईपचे ग्लायकोप्रोटीन्स आहेत ते बनतात आणि त्यानंतर इम्युनोग्लोबिलिन जी. सर्वात महत्वाचं ग्लायकोप्रोटीन आहे, जे आपल्याला सर्वच नाही पण अनेक प्रकारच्या डिसीजेस पासून आपलं संरक्षण करण्याचं काम या अँटीबॉडीज करतात. So immunoglobulins are special type of glycoproteins. They helps in defense mechanism. बघा, ज्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी भरपूर तयार झाल्या त्यांना कोरोनाचा काहीही त्रास झालेला नाही. पण ज्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज कमी तयार झाल्या असतील त्यांना डेथचा सामना करावा लागला. दॅट लीड्स टू डेथ ऑल्सो. डेंजरस आहे हे. काही लोकांना तुम्ही पाहिलंय काहीच झालं नाही इन्फेक्शन मुळे, पण काही लोकांचा यामध्ये मृत्यू झाला. म्हणजे त्यांच्यामध्ये इम्युनिटी पॉवर किती आहे यावर त्या इन्फेक्शनची तीव्रता अवलंबून आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर इट ॲक्ट्स ॲज अ रिसेप्टर्स. आपल्या टेस्ट म्हणा, स्मेल म्हणा, हॉर्मोन्स वेगवेगळे हे प्रोटीन्स. बहुतांशी हार्मोन सुद्धा प्रोटीन असतात, काही स्टेरॉइड सुद्धा असतात. मोस्ट ऑफ द एन्झाइम्स आर प्रोटीन्स. राइबोझाइम आणि RNA सारखे एन्झाइम वगळता बाकीचे एन्झाइम प्रोटीन आहेत. सम आर हॉर्मोन्स, जसं इन्शुलिन हार्मोन आहे, एन्झाइम ट्रिप्सिन, पिगमेंट आहेत काही, हिमोग्लोबिन. काही प्रोटीन ट्रान्सपोर्टचं काम करणार, जसं हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस.
काही स्ट्रक्चरल कंपोनंट बनवतात, केरेटिन, प्रोटीन. हॉर्मोन्स, फंक्शनल प्रोटीन्स आहेत ते. असे अनेक महत्वाचे फंक्शन्स आहेत या प्रोटीनचे. मोस्ट अबंडंट प्रोटीन इन एटमॉस्फियर. क्वेश्चन में आस्क रुबिस्को. RUDP, कार्बोझायलेज, ऑक्सिजनेज हे प्रोटीन जे कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन साठी C3 पाथवे मध्ये लागतं. दिस इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन बायोस्फियर. क्वेश्चन यावर विचारला जातो IMP. नोट डाऊनच करून ठेवत चला असे पॉइंट्स. ॲनिमल मध्ये सर्वात अबंडंट, मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड कोलॅजन. आपल्या स्किनच्या खाली इथं कोलॅजन मोठ्या प्रमाणावर असतं, त्यामुळं स्किनला रिजिडिटी मिळते. जसं वय वाढेल तसं कोलॅजनचं पर्सेंटेज कमी होतं आणि त्यामुळं त्वचेवर सुरकुत्या पडतात. तर कोलॅजन प्रोटीन इज अ मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड. आता या प्रोटीन मध्ये प्रोटीनचे टाइप्स अगोदर आपण थोडे विचारात घेऊ, नंतर स्ट्रक्चर पाहू. प्रोटीन्स आर क्लासिफाइड इनटू सिंपल प्रोटीन्स, ज्यांच्यामध्ये फक्त अमिनो ऍसिड लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. असे जर प्रोटीन्स असतील तर त्याला आपण म्हणतो सिंपल प्रोटीन्स. देन कॉन्जुगेटेड प्रोटीन्स किंवा कंपाऊंड. जर या प्रोटीनला नॉन प्रोटीन ग्रुप अटॅच झाला असेल तर त्याला आपण म्हणतो कॉन्जुगेटेड. लाइपोप्रोटीन, क्रोमोप्रोटीन, ग्लायकोप्रोटीन म्हणजे नॉन प्रोटीन ग्रुप जर त्याला अटॅच झाला असेल तर ते कॉन्जुगेटेड झाले. थर्ड ग्रुप यामध्ये आहे डिराइव्ड. डिराइव्ड प्रोटीन्स हायड्रॉलिसिस करून इंटरमिडिएट कंपाउंड्स तयार होतात, प्रोटीन्स तयार होतात, ते डिराइव्ड आहे. जसं आपल्याला माहिती आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रोटीनचं ब्रेकडाऊन इथं स्टमक मध्ये सुरू होतं आणि इंटरमिडिएट पेप्टोज म्हणजे पेप्टोन, प्रोटीएजेस अशा प्रकारचे इंटरमिडिएट कंपाउंड तयार होतात. दे आर डिराइव्ड प्रोटीन्स. त्यानंतर प्रोटीनचं स्ट्रक्चर आपण पाहू. प्रोटीन मध्ये प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर आणि क्वार्टर्नरी स्ट्रक्चर आहे. सो इट consists of primary structure, secondary structure, tertiary structure and quaternary structure. बघूया हे स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. जर
प्रायमरी स्ट्रक्चरचा विचार केला, अमिनो ऍसिड, पहिलं अमिनो ऍसिड त्याला पेप्टाइड बॉन्डने जोडलं, दुसरं अमिनो ऍसिड त्याला जोडलं, तिसरं अमिनो ऍसिड त्याला जोडलं, चौथं अमिनो ऍसिड पर्टिक्युलर अमिनो ऍसिड पेप्टाइड लिंकेज तयार होऊन पॉलीपेप्टाइड चेन, सिंपल अशी पॉलीपेप्टाइड चेन तयार होते, त्याच्यामध्ये फक्त पेप्टाइड बॉन्ड्स तयार होतात. अशा प्रकारचं जे प्रोटीन आहे त्याला म्हणायचं प्रायमरी स्ट्रक्चर. इट इज अ प्रायमरी स्ट्रक्चर. इट डिस्क्राइब्स सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड पोझिशनल इन्फॉर्मेशन इन प्रोटीन. लेफ्ट हँड फर्स्ट अमिनो ऍसिड एन टर्मिनल अमिनो ऍसिड आणि राईट साइडचा लास्ट अमिनो ऍसिड सी टर्मिनल अमिनो ऍसिड असतात. पेप्टाइड लिंकेज इथं तयार झालेलं असतं. असं जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं प्रायमरी स्ट्रक्चर. त्याच्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर. Here one or more polypeptide chains are folded to form helix. एक किंवा एक पेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन जर फोल्ड झाल्या असतील तर तशा स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, हेलिक्स तयार होतं. आणि इट हॅज ओनली राईट हँडेड हेलिक्स. जसं आपण एखाद्या ठिकाणी वरच्या मजल्यावर जाण्यासाठी अशा प्रकारची शिडी असते बनवलेली, लॅडर बनवलेली असते राईट हँडेड. आपण वरती जाताना असं राईट हँडेड, तसं राईट हँडेड हेलिक्स तयार झालेलं असतं. जसं केरेटिन आहे, फायब्रॉइन प्रोटीन्स आहेत. इथं सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये प्लेट सुद्धा तयार झालेले असतात. इथं पहा, प्लेटेड आहे, प्लीटेड, बीटा प्लीटेड शीट आणि हे अल्फा आहे.